आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की आनंदी आता इथे युगंधरच्या रूममध्ये आलेली असते. आल्याबरोबर म्हणत असते, मालक साहेब मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. बोल ना आनंदी, काय बोलायचं आहे तुला? त्यावर आनंदी म्हणत असते, आज पृथ्वीच्या कार्यक्रमात काही अडचणी येऊ नये असंच मला वाटतंय आणि म्हणूनच ते रॅम्पवॉक वगैरे राहू द्या ना. म्हणजे आधीच माझ्या डोक्याला ही जखम लागलेली, त्यात मीडियासमोर लोकांसमोर ते खूप विचित्र दिसेल, वाईट दिसेल आणि पृथ्वीच्या साड्यामध्ये मी मॉडेल म्हणून चांगली नाही दिसणार. म्हणूनच पृथ्वीच्या लॉन्च इव्हेंटमध्ये उगाच लोकांनी तुम्हाला नाव ठेवावं मला नाही आवडणार, म्हणजे मला हे पटणारच नाही. असंही ते आनंदी अडकतच सगळं काही युगंधरला म्हणत असते. युगंधर म्हणत असतो, एवढंच ना, झालं ना तुझं सगळं बोलून, थांब. असं म्हणून कपाट उघडतात आणि कपाटातून समिदाचा एक मेकअप बॉक्स बाहेर काढत असतात आणि आनंदीला म्हणत असतात, जगात जखम आणि डाग लपवण्यासाठी खूप मार्ग आहेत. समिदा नेहमी म्हणायची, या छोट्याशा डब्बीत लई ताकद आहे, चेहऱ्यावरचा कुठलाही डाग यांनी लपवता येतो. असं म्हणून त्याच्यातली एक क्रीम काढत असतात आणि आनंदीच्या हातात ठेवत. आणखीही आनंदी एकही शब्द बोलत नसते. मालक साहेब म्हणत, आता ठीक आहे ना, नाही म्हणणार नाही ना आता? तेव्हा आनंदी बोलतच नसते. तेव्हा मालक साहेब म्हणत असतात, मी काहीतरी विचारतंय तुला, काय झालं? तेव्हा आनंदी आणखीसुद्धा गप्पच असते. आनंदीच्या गप्प बसण्याचं कारण मालक साहेबांना कळलेलं असतं. तुला काय वाटलं? तुझ्या रॅम्पवॉक न करण्यामागचं कारण मला कळणार नाही, मला माहीत होणार नाही. खरं कारण तुझ्या कपाळावरची जखम नसून शिल्पाताई आहे, हो का नाही? त्यावर इकडनं जी काही आनंदी असते ती म्हणत असते, नाही म्हणजे मालक साहेब तुम्ही समजून घ्या ना, शिल्पाताईला माझ्यासोबत रॅम्पवॉक करायला अजिबातच आवडणार नाही. त्या नाहीत खुश, खरंच नाहीत खुश. त्यांना आधीच माझ्याविषयी राग आणि त्यावरनं हे सगळं काही त्यांना मनातून खूप त्रास होतोय. त्यांना त्रास देऊन असं मी स्टेजवर रॅम्पवॉक नाही करू शकणार, असंही ते आनंदी म्हटल्यानंतर इकडनं मालकसाहेब म्हणत असतात, मी तुला आधीच सांगितलं आहे आनंदी, पृथ्वीच्या लॉन्चिंगपेक्षा आणि त्याच्या स्वप्नापेक्षा माझ्या आयुष्यात काही महत्त्वाचं नाही. आणि त्याची इच्छा ना, त्याची साडी नेसून तू त्याची मॉडेल बनावं, मग त्याची इच्छा तू पूर्ण कर. तुझं कर्तव्य तू विसरू नकोस आनंदी. तो काय म्हणतो ते ऐक आणि त्याची साडी नेसून रॅम्पवॉक कर. असंही ते म्हटल्यानंतर आनंदीला मात्र शिल्पाचं बोलणं आठवत असतं. शिल्पा म्हटलेली असते की जी जखम, हे सगळं काही कसं चांगलं दिसणार आहे लोकांसमोर. आनंदीला टेन्शन असतं, मात्र युगंधरचा हट्ट असतो की हे सगळं काही तू करायचं. त्यामुळे आनंदी पुढेही विलाज नसतो. आनंदी तिथून जात असते, तितक्यात युगंधर तिला थांबवतो आणि म्हणत असतो, आनंदी कुठे चाललीस? हा मेकअप बॉक्स घे आणि संध्याकाळी इव्हेंटसाठी तयार होण्यासाठी याचा वापर कर. आनंदी तो हातात घेते आणि म्हणत असते, पण मालक साहेब यात काय आहे आणि कसं वापरायचं हे मला काही माहीत नाही. मालक साहेब म्हणत असतात, ते कसं काय तुझं तू ठरव, पण मात्र तयार हो. अगं 1च तास बाकी इव्हेंटला, तू तयारीला लाग, आताच इथेच तयारी कर. असं म्हणून युगंधर तिथून निघून जातो. आनंदी तो मेकअप बॉक्स घेऊन हातात उभा असते. तिला इथे फार टेन्शन आलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजू पृथ्वी विद्याधरला बोलवण्यासाठी गेलेला असतो. चल काका चल, रेडी झाला का नाही तू, असं म्हणत असतो. मात्र इथे विद्याधरला एवढं सगळं लागलेलं पाहून पृथ्वीला धक्काच बसतो. काय काका, हे सगळं काही कसं आणि कुठे लागलंय तुला, काय झालंय नेमकं? असं म्हटल्याबरोबर विद्याधरला तो क्षण सगळं आठवतं. त्याच्या डोळ्यासमोर सगळं काही आलेलं असतं. काय झालं काका, मी विचारतोय तुला. त्यावर विद्याधर म्हणत, अरे काही नाही रे, जास्त बारकासा ॲक्सिडेंट झालाय, माझा पाय घसरून पडलो ना त्याच्यामुळे. अरे बारकासा काय म्हणतोस, किती लागलंय तुला, इतका केअरलेस कसं काय असू शकतो तू काका, चल डॉक्टरकडे चल बरं तू. त्यावर विद्याधर म्हणतो, सारे पृथ्वी काही नाही झालं, मी ठीक आहे, बरं आहे. तुझा इव्हेंट आहे का नाही आज, चल रेडी झालं का नाही, सगळं झाली ना तयारी सगळी? त्यावर पृथ्वी म्हणतो, हो सगळं काही तयारी झाली, पण अरे तुला किती लागलंय? काही नाही रे माझं, तुझं तू तयारीला लाग, मी तुझ्या इव्हेंटला वेळेवर पोहोचतो, तू काळजी करू नको. तेव्हा पृथ्वी म्हणतो, बरं ठीक आहे मी जातो, पण तुला काही लागलं तरी मला फोन कर, बरं येतो मी, काळजी घे. असं म्हणून पृथ्वी निघून जातो. इकडे दुसऱ्या बाजूला आनंदी ती साडी घालून रेडी झालेली असते. सुंदर अशी साडी असते आणि आनंदी त्या लुकमध्ये मस्त अशी दिसत असते. सुनीता तिला साडी घालत असते. आनंदी मात्र फार घाबरलेली असते. ती म्हणतात, सुनीता ताई मला ना फार धाकधूक होतंय हो, मला काही समजत नाही, म्हणजे ते रॅम्पवॉक वगैरे मी कसं चालणार तिथे, काय मला काही कळत नाही, असंही ते आनंदी म्हणत असते. इकडनं सुनीता म्हणत असते, आनंदी ताई तुम्ही शांत व्हा बरं, काही होणार नाही, घाबरू नका. आता तितक्यातच इकडे माई आवाज येतात सुनीताला, अगं किचनमध्ये ये गं, मला भरपूर कामं पडलेत. तेव्हा आनंदी म्हणत असते की सुनीता ताई तुम्ही जा, माईंना मदत करा, माई एकट्या तरी किती करतील, अहो पण तुमचा मेकअप राहिला, आणखी इव्हेंटला कितीचा वेळ आहे असा. त्यावर आनंदी म्हणते, माझं मी बघते काहीतरी, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा सुनीता म्हणते, बरं लागलं तर काही सांगा, मी जाते. असं म्हणून सुनीता निघून जाते. आता आनंदीला इथं टेन्शन आलेलं असतं. इकडे युगंधर आलेला असतो. आल्याबरोबर म्हणतो, आनंदी तू तयार झाली नाहीस, किती टाईम झाला आहे बघतेस का? असं म्हटल्याबरोबर आनंदी म्हणत असतं, मालक साहेब मला स्वतःचा मेकअप करता येत नाही, सुनीताताई माईंना मदत करायला गेल्यात आणि मिताली बिजी आहे,
त्यामुळे मला मेकअप कुणाकडून करून घेऊ हेच कळत नाही. तेव्हा मालक साहेब म्हणतात, बरं तू बस इथे, मी करतो तुझा. तेव्हा आनंदी घाबरते आणि उठते, म्हणत असते, मालक साहेब तुम्ही स्वतःला का त्रास करून घेतात, माझं मी बघते काहीतरी. तेव्हा मालक साहेब म्हणत असतात, अगं आनंदी काय करतेस, बघतेस का तू, टाईम किती झाला आहे बघ, आणि असं म्हणून तू मला त्रास देतेस, बस शांत, आपण करूया मेकअप. असं म्हटल्याबरोबर आनंदी आता खाली बसते आणि युगंधर आता त्यातलं एक एक सामान काढत असतो आणि आनंदीला म्हणत असतो, डोळे बंद कर. आनंदी म्हणते, का मालक साहेब, अरे ते डोळ्यावरचा मेकअप नाही का करायचा तुला. त्याच वेळी इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेला आहे. हा विद्याधर इन्स्पेक्टरला कॉल करतो आणि म्हणत असतो, टाकली का रेड तुम्ही. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतो, हो टाकली. त्यावर इकडनं विद्याधर फार खुश होतो. इन्स्पेक्टर म्हणत असतात, हो टाकली आहे, आणि तो माणूससुद्धा आमच्या ताब्यात आहे, आणि त्या माणसाने बॉम्ब बनवण्यासाठी ज्याने सामान दिलं होतं, पोहोचवलं होतं, त्या माणसाचं नावसुद्धा आमच्या लिस्टमध्ये माझ्यासमोर आहे. आता हे ऐकल्यानंतर विद्याधर म्हणत असतो, काय लिस्टमध्ये नाव, मग कशाची वाट बघताय तुम्ही, या लिंबाकर हाऊसमध्ये या आणि सगळ्यांसमोर त्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळा. असं म्हटल्याबरोबर आता इन्स्पेक्टर म्हणतात, अहो असं कसं बोलताय तुम्ही, एवढा मोठा इव्हेंट आहे, निंबाळकर फॅमिलीचं नाव बदनाम होऊ शकतं आणि तुम्ही असं का बोलताय. त्यावर विद्याधर म्हणतो, हां मीच बोलतोय, या तुम्ही, काही होणार नाही, त्या बदनामीची काळजी तुम्ही करू नका, या आणि त्या गुन्हेगाराला पकडा. असं म्हटल्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतात, बरं ठीक आहे. आता खरं तरी ते विद्याधरचंच नाव आहे त्या लिस्टमध्ये. विद्याधरला मात्र थोडीही कल्पना नसते. आता विद्याधर तर इकडे फार आनंदात असतो. आता फोन ठेवला जातो तेव्हा विद्याधर स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो, युगंधर लिंबाकर तुमचा खेळ आज संपणार, असं म्हणून हिंसक पद्धतीने हसत असतो आणि आनंद व्यक्त करत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला इकडे मेकअप सुरू असतो. आनंदीला म्हटलेले असते की डोळे बंद कर, मात्र आनंदी मोठाले डोळे करून आणखीही पाहत असते. युगंधर म्हणत असतो, असं काय करतेस आनंदी, अगं तुला डोळे बंद कर म्हणतो मी, मोठाले करून माझ्याकडे काय बघतेस. अहो मालक साहेब, मला आशीच सवय, पण तुला सवय, पण मी तुझा मेकअप कसा करू मग डोळ्यावरचा. तेव्हा आनंदी कशी बशी डोळे बंद करते. आता युगंधर छान असा तिचा डोळ्याचा मेकअप करून देत असतो. डोळ्याचा मेकअप झाल्यानंतर खरं तर तिचे जे काही चेहऱ्यावरचे डाग, त्याचबरोबर तिची जी काही जखम असते ती हळूहळू क्रीम लावत असतो. आनंदी, मी आता जखमेवर लावतोय बरं का, तुला त्रास तर होत नाही ना. आनंदी म्हणते, नाही होत. आता आनंदीला कसं तरीच होत असतं बरं का. पूर्ण क्रीम वगैरे लावल्यानंतर चेहऱ्यावरचे सगळ्या जखमा आणि डागसुद्धा लपलेले असतात. आता तिचा सगळा काही मेकअप जो असतो तो सेट केलेला असतो. आनंदी म्हणत असते, झाला आता मालक साहेब. तेव्हा इथे मालक साहेब म्हणतात, अरे थांब बाबा, नाही जरा आणखी लिपस्टिक राहिले ना. तेव्हा आनंदी थोडी लाजलेली असते. आता युगंधर म्हणत असतो, चंबू करते, गोल करतात ना, काय आनंदी चाललंय तुझं, लिपस्टिक लावण्यासाठी कसं करतात हे माहीत नाही का तुला, तू चल बरं, उशीर होतोय, पटकन आवर. असं म्हणून आता युगंधर तिच्या परत थोडं जवळ जातो आणि तिला लिपस्टिक लावून देत असतो. आता आनंदी इथे फार लाजलेली असते. लिपस्टिक वगैरे लावल्यानंतर आनंदी म्हणत असते, वाव किती छान मेकअप. तेव्हा इथे युगंधर म्हणतो, थांब एक गोष्ट राहिली, असं म्हणून तिला टिकली लावत असतो. आता टिकली वगैरे लावून दिल्यानंतर आनंदी पूर्ण रेडी झालेली असते. आनंदी त्या साडीच्या लुकमध्ये आणि युगंधरने जो काही मेकअप केलेला असतो त्यात सुंदर अशी दिसत असते. आता आनंदी भिंतीकडे पाहत असते. भिंतीकडे पाहिल्यानंतर युगंधर म्हणतो, अरे भिंतीकडे कुठे पाहतेस, आरसा इकडे आहे ना. तेव्हा इथे आनंदी म्हणत असते, अहो मालक साहेब, ते मगापासून डोळे मोठाले केले ना, त्यामुळे पाणी आलं, त्यामुळे दिसलंच नाही आरसा कुठं आणि भिंत कुठं. तेव्हा मालक साहेब तिला आरशापुढे उभा करतात आणि म्हणत असतात, कसंही छान झालीस का. तेव्हा इथे आनंदी म्हणते, हो खूप सुंदर झालाय आणि छान झालाय. तेव्हा युगंधर म्हणत असं, बरं चल, टाईम होतोय बरं का, 10 मिनिटं राहिली आहेत फक्त, आता चल चल चल, असं म्हणून आता युगंधर तिथून निघून गेलेला असतो. आनंदी मात्र इथे फार खुश असते, कारण की युगंधरने तिचा मेकअप करून दिलेला असतो आणि तिला फार आनंद होत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला पृथ्वीचा इव्हेंट सुरू झालेला असतो. मिताली अँकरिंग करत असते. आता इकडे आनंदी आणि त्याचबरोबर शिल्पासुद्धा छान दोघीही रेडी झालेले असतात. इकडे मीडियावाले सुद्धा आलेले असतात, त्याचबरोबर सगळे घरचे सुद्धा आलेले असतात. इकडे मात्र विद्याधरचं सगळं लक्ष घड्याळीकडे असतं. कधी एकदा पोलीस येतात आणि हा कार्यक्रम इथंच संपतो असं त्याला वाटत असतं. इकडे मात्र सगळेच जण स्वागत करत असतात, ते म्हणजे शिल्पा आणि आनंदीचं. दोघी मस्त अशा रेडी झालेल्या असतात. शिल्पासुद्धा सुंदर अशी दिसत असते आणि आनंदीसुद्धा. दोघी ह्या साड्यामध्ये छान सुंदर अशा दिसत असतात. सगळ्यांना ह्या साड्या फार आवडलेल्या असतात. सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. इकडे मात्र विद्याधरला अजिबातच दम नसतो. त्याने इन्स्पेक्टरला कॉल केलेला असतो, कधी येत आहे तुम्ही, अहो 16 रंगा लागला इथे, यामध्ये पटकन. असं म्हटल्यानंतर आता इकडनं इन्स्पेक्टर म्हणतात, हो हो निघतोयच आम्ही. तेव्हा इथे विद्याधर म्हणत असं, लवकर या युगंधर लिंबाळकरला बेड्या ठोका आणि त्याला आतमध्ये टाका. असं म्हणून फोन ठेवला जातो. विद्याधर म्हणत असतो, पोलीस यायच्या आधी काहीतरी धमाका करायला हवा, या आनंदीला असं मी स्टेजवर पाहूच शकत नाही, असं इथे विद्याधर म्हणत असतो. इकडे कार्यक्रम सुरू झालेला असतो. जी काही शिल्पा असते अक्षरशः इथे आनंदीचा हात हातात घेऊन आनंदाने स्टेजवर गेलेली असते. दोघी अक्षरशः इथे मॉडेल दिसत असतात. दोघी एकमेकींचा हात
हात हातात घेऊन इथे रॅम्प वॉक करत असतात. सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. आता इथे रॅम्प वॉकच्या त्या शेवटच्या टोकाला येतात आणि जी काही विशेषता असते त्या साडीची ती म्हणजे त्या साड्यांना एक एक पॉकेट असतं. त्या पॉकेटमध्ये हात घालून इथे सगळ्यांना ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. इतक्या सुंदर आणि कमाल दोघीही दिसत असतात आणि सगळ्याच गोष्टी मस्त अशा दिसत असतात. सगळेजण इथे फार आनंदात आणि खुश असतात. आता इथे समोरचा लूक दाखवल्यानंतर त्या परत रिटर्न फिरलेल्या असतात. एकदम आता मध्यभागी जाऊन परत एक लूक देत असतात आणि लूक देऊन परत दोघी एकमेकांचा हात देऊन परत रिटर्न वापस गेलेले असतात. इतका सुंदर आणि छान रॅम्प वॉक पाहून इकडे पृथ्वी आणि त्याचबरोबर युगंधर दोघांनाही फार आनंद झालेला असतो. शिल्पा आता आनंदीच्या हातात हात घेऊन खरं तरी ते स्टेजच्या खाली उतरलेले असते दुसऱ्या लुकसाठी तयार होण्यासाठी. इकडे पृथ्वी फार खुश असतो. स्टेजवर आलेला असतो आणि सगळ्यांना धन्यवाद थँक्यू म्हणत असतो आणि नंतर मितालीला घट्ट अशी मिठी मारत असतो, कारण की त्याचा हा पहिलाच प्रोग्राम असतो आणि मितालीने त्याला मदत केलेली असते आणि त्यांचा हा प्रोग्राम सक्सेस होत असतो. त्यामुळे पृथ्वी फार आनंदात असतो. इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जी काही आनंदी असते दुसऱ्या लुकसाठी तयार झालेली असते. सुनीताने तिला छान अशी नऊवारी घातलेली असते. मराठमोळी लुक आता आनंदीचा असतो. मस्त अशी सुंदर दिसत असते. तेव्हा इथे सुनीता म्हणत असते, आनंदीताई तुम्ही या नऊवारीमध्ये काय कमाल दिसताय ना, विचारू नका. खूप छान आणि सुंदर दिसताय तुम्ही. तुम्हाला कोणाचीही नजर लागू नये असं म्हणून सुनीताताई तिला काळा टिक्का लावत असतात. आनंदी म्हणत असते, थँक्यू सुनीताताई. बरं मी जाते आता. सुनीताताई म्हणत असतात, तुम्ही थांबा थोड्या वेळ, राऊंडला वेळ आहे आणखी, मी जाते तोपर्यंत खाली. असं म्हणून सुनीता निघून जाते. आनंदी तिथेच उभा असते. इकडे मात्र विद्यार्थ्याचा डाव रचणं सुरू असतो. अक्षरशः जे काही झुंबर असतं स्टेजवर त्या झुंबरची दोरी तो कापत असतो. आता दोरी कापताना खूप जोरजोरात जरा आवाज येत असतो. ते मात्र आनंदीला बरोबर कळलेलं असतं. आनंदी म्हणत असते, हा कशाचा आवाज आहे? कुणीतरी काहीतरी कापतंय असं वाटतंय, असा आनंदीला संशय आलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की सेकंड राऊंड सुरू झालेला असतो. जी काही शिल्पा असते ती छान नऊवारी घालून आलेली असते. ती रॅम्प वॉक करत असते. इकडे आनंदीसुद्धा रेडी असते. पण मात्र आनंदीला झुंबरचा खाली निसटलेला आवाज येतो. तेव्हा ती आरतीला बोलवते आणि म्हणत असते, आनंदीताई मला असं वाटतं की स्टेजवरचा झुंबर खाली येतोय. पृथ्वीच्या इव्हेंटमध्ये कुठलाही अडथळा येता कामा नये. तुझा कामगारांना बोलव, तोपर्यंत मी बघते काहीतरी. असं म्हणून आरती निघून जाते. आता आरती गेल्याबरोबर हा विद्याधर तिचा दरवाजा लावून घेतो आणि तिला बंद करून घेतो. इकडे जी काही आनंदी असते ती त्या दोरीकडे गेलेली असते. ती दोरी पकडून उभा असते. मात्र विद्याधर येतो आणि त्या दोरीवर तेल तिच्या हातावर टाकत असतो, कारण की तिचा हात सटकावा आणि तो झुंबर खाली पडावा असा त्याचा प्लॅन असतो. आता आनंदीला नेमकं कोण वाचवायला येतं आणि आनंदी कशा प्रकारे लिंबाळकर फॅमिलीची आणि त्याचबरोबर पृथ्वीची मदत करते हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा आनंदी.